दिवाळीला जवळपास 20 दिवसांचा कालावधी बाकी आहे। त्यामुळे यंदा दिवाळीत किती दिवस सुट्ट्या मिळणार याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे। शिक्षण विभागाने यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्याबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीत 12 दिवसांची सुट्टी मिळणार आहे। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। यंदा दरवर्षीपेक्षा कमी सुट्ट्या देण्यात आल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे। कारण याआधी ही सुट्टी जवळपास 21 दिवसांची म्हणजेच 3 आठवड्यांची दिली जात होती। यंदा फक्त 12 दिवस शाळांना सुट्टी असणार आहे। यावर्षी 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळीआधी होणार आहे, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा उन्हाळी सुट्ट्याआधी होणार आहेत। 15 एप्रिल आधी दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। चालू शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील संपूर्ण शैक्षणिक वर्षात 129 दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। यामध्ये रविवारचा देखील समावेश आहे। यातील 12 सुट्ट्या आता दिवाळीत दिल्या जाणार आहेत। शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार 53 सुट्ट्या या रविवारच्या असतील आणि 67 सुट्ट्या या सण उत्सवानिमित्त देण्यात येणार आहेत। यामुळे या शैक्षणिक वर्षात 220 दिवस अध्यापनाचे असतील। याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील किती दिवस असतील हे देखील निश्चित करण्यात आलेले आहे। हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जवळपास 44 दिवस उन्हाळी सुट्ट्या असणार आहेत। याआधी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत 1ली ते 9वीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या, परंतु आता त्या 8 ते 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता 25 एप्रिल 14 जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर एकूण 12 दिवस, उन्हाळी सुट्ट्या 25 एप्रिल नंतर ते 14 जूनपर्यंत एकूण 44 दिवस, रविवारच्या सुट्ट्या 53 दिवस, सण उत्सवाच्या सुट्ट्या 67 दिवस, पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळी सुट्ट्यापूर्वी, दुसऱ्या सत्रातील परीक्षा 8 ते 25 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत।